बुलढाणा शहरामधील तरुणाच्या हत्येचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। धामणदरी परिसरामध्ये 3 दिवसांपूर्वी 19 वर्षीय तरुणाची चाकू हल्ला करत हत्या। 3 आरोपींना अटक, 2 फरार। श्रावण शुद्ध पुत्रदा एकादशी निमित्त पंढरपुरात विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। 25 प्रकारच्या 2 टन फुलांचा वापर। सोलापुरातील करमाळा तालुक्यातील रायगावमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन। कीर्तन, प्रवचन आणि हरिपाठ, गावकरी दंग। परभणीमध्ये पोलीस मुख्यालयामध्ये 252 निवासस्थानांच्या बांधकामांचा शुभारंभ। नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते शुभारंभ। पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी देखील उपस्थित। छत्रपती संभाजीनगरमध्ये जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे बंद। धरणातील पाणी पातळी सध्या 91.36%वर। कराड महसूल उपविभागातील कोरपडेमध्ये जनता दरबार। आमदार मनोज घोरपडे यांच्या उपस्थितीमध्ये नागरिकांनी समस्या मांडल्या। महसूल संबंधित अनेक वर्ष प्रलंबित कामांचा आणि उपाययोजनांचा निपटारा। नंदुरबार जिल्ह्यामध्ये हवामानात बदल होत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम। सर्दी, खोकला, ताप आणि अंगदुखीच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ। लातूरच्या मुरुडमध्ये अल्पवयीन बंगाली मुलीवर अत्याचार प्रकरणामध्ये 2 आरोपींना अटक, 2घांचा शोध सुरू। परभणी शहरामधील क्रांतीनगर भागामध्ये घरफोडी, रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने लंपास। पोलिसात गुन्हा दाखल।